श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 9 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या पुष्पोत्सवाची 11 फेब्रुवारीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या पुष्पोत्सवाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. लागीर झालं जी फेम अभिनेत्री शिवानी बावकर आणि देवमाणूस फेम किरण गायकवाड यांच्या उपस्थितीने या समारोप कार्यक्रमामध्ये 4 चांद लावले. देवमाणूस करत असताना माझा झाडांशी संपर्क फक्त बाबा कोणाला तरी मारलं तर त्याच्यानंतर तिला त्याला पुरल्यानंतर वर झाड लावायचं एवढंच काय ते माहिती होतं. इथे आल्यानंतर मला झाडाची एक वेगळी माहिती कळाली आहे. आणि फेब्रुवारी महिना चाललाय, आता वीक वगैरे काहीतरी, या वीक मध्ये काहीतरी डे वगैरे असतात. याच्यामध्ये एवढे गुलाबांमध्ये नेऊन ठेवलं होतं सर तुम्ही मला, पण काय त्या गुलाबांचा आता तरी मला काही उपयोग नाहीये. होप सो नेक्स्ट इयर येईल तेव्हा मला त्या गुलाबांचा उपयोग होईल. बाकी खूप कमाल इकडे त्यांनी हे केलंय. मला पेंटिंग खूप आवडले सर. वरती जे त्यांनी हे केलं ते खूप डिटेलिंग होतं त्याच्यामध्ये. आणि आर्ट, जिथे जिथे आर्ट आहे तिथे तिथे मी त्या प्रेमात असतो. बाकी नाशिक महानगरपालिका थँक्यू सो मच. एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं कलाकारांना. तिथे ते प्रत्येकजण त्यांचा आर्ट मांडतात. थँक्यू सो मच विवेक सर. मी आता तुमच्याशी बोलत असताना मला काही गोष्टी कळल्या. एवढ्या मायक्रो गोष्टी तुम्ही खूप आधीपासून प्लॅनिंग करताय आणि ते एक्झिक्यूट असं होतं तर नक्कीच छान वाटतंय मला सुद्धा. प्रदीप सर थँक्यू, स्मिताजी थँक्यू, विवेक सर थँक्यू सो मच. आणि मी कृष्णा तुझं विशेष कौतुक करेन की थँक्यू सो मच. तुम्हाला एवढ्या चांगल्या इव्हेंटला इकडे बोलवलं, थँक्यू सो मच. नगरपालिकेचे मी खूप खूप आभार मानू इच्छिते, कारण त्यांच्यामुळे माझी आणि तुमची भेट झाली आहे. कदाचित तुम्ही मला पाहत होतात, कदाचित तुम्ही मला इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर किंवा TV वर पाहत होता, पण आज मला या फुलांच्या एक्झिबिशनमध्ये माझे फुलांसारखे प्रेक्षक भेटले असं मी म्हणू इच्छिते. आणि सगळ्यात आधी लक्षम प्रोडक्शन्स आणि कृष्णाचे खूप खूप आभार, कारण त्याने मला फोन केला आणि त्याने मला या एक्झिबिशनची माहिती दिली. आपल्या अशोक सरांचे आभार, प्रदीप सरांचे आभार आणि दिलीप सर विवेक सर ज्यांनी मला सगळीकडे पर्सनली सगळी फुलं दाखवली आणि त्याच्या मागची माहिती पण दिली. तर मला एवढं सांगायचं आहे की नाशिक बरोबरचं माझं जे नातं आहे ना ते खूप खूप जुनं आहे. कारण लहानपणी मी, माझी आई, माझे बाबा आम्ही शिर्डीचं दर्शन करायला, साईबाबांचं दर्शन करायला कायम नाशिकमध्ये हॉल्ट असायचा. त्यामुळे तेव्हाचं मी बघितलेलं नाशिक आणि आत्ताचं मी जे नाशिक बघते त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. दरम्यान दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पुष्पोत्सवातील स्टॉल्सची संख्या वाढली असून विविध स्पर्धांसाठी 1797 प्रवेशिका प्राप्त झाल्या. यावेळी स्पर्धकांचे कलागुण बघून उपस्थित मान्यवर देखील भारावून गेले. त्यांनी सर्व विजेत्या आणि स्पर्धकांचं तोंड भरून यावेळी कौतुक केलं. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं. या पुष्पोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय डॉक्टर अशोक करंजकर सर. आज हा समारोपाचा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण इथं साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाला अशी प्रमुख उपस्थिती श्री किरण गायकवाड व शिवानी बावकर, आमचे उद्यान विभागाचे आमचे सहकारी विवेक भदाने साहेब, त्यांची सर्व टीम आणि या पुष्पोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे सर्व नाशिककर. मी माझ्या कालच्या प्रास्ताविकात पण सांगितलं होतं की साधारणतः 1992 पासून आपण या पुष्प महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. परंतु यावेळचा पुष्पोत्सव जो आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे. आणि आताच जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की 3 दिवसात जवळपास 40 ते 45 हजार लोकांनी या पुष्पोत्सवाला भेट दिलेली आहे. आणि महत्त्वाचे जे काही हायलाईट्स या पुष्प महोत्सवाचे आहेत, मागच्या वर्षी जी काही स्टॉलची संख्या होती ती 35 वरून जवळपास 65 स्टॉल यावर्षी आपण लावलेले आहेत.
आणि प्रवेशिकांची संख्या जी मागच्या वर्षी 700 होती ती जवळपास 1900 प्रवेशिका या पुष्पोत्सवामध्ये या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि याचं श्रेय जे आहे ते आमच्या उद्यान विभागाचे जे काही अधीक्षक आहेत श्री बदाने साहेब आणि त्यांच्या टीमला हे जातं. दरम्यान पुढच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर पुष्पोत्सवाचं आयोजन केलं जाणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर, उपायुक्त श्रीकांत पवार, उद्यान अधीक्षक विवेक भदाने, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह विविध महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.